नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. बघा, 24 तारखेपासून वाटप सुरू झाली आहे 6व्या हप्त्याची म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याची. परंतु जाता 4-5 दिवस होऊन देखील तुमच्या अकाउंटवर जर पैसे आले नसतील तर पैसे का आले नाहीत, आणि जरी तुम्हाला आता डिसेंबरचे पैसे आले असतील, ज्या महिलांना डिसेंबरचे पैसे जमा झाले आहेत त्यांना जानेवारीचा हप्ता देखील भेटणार आहे लगेच. तो कोणत्या तारखेला भेटणार आहे, ह्याच महिन्यात भेटणार आहे का पुढच्या महिन्यात भेटणार आहे, कोणत्या तारखेला भेटणार आहे, आणि जर तुम्हाला आणखी गॅस सिलेंडरचे जे तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्रीमध्ये दिले जात आहेत त्याचे जर पैसे जमा झाले नसतील तर कधी जमा होणार आहेत, सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत. आणि भेटणार आहेत का नाही ते देखील पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. चला तर बातमीकडे वळू. तर बघा, सर्वप्रथम महत्त्वाची बातमी आपण घेऊ की पहिला प्रश्न म्हणजे की तुम्हाला डिसेंबरचे पैसे जर भेटले नसतील तर बघा काय करायचं आहे, तुम्ही अटीत बसत आहात का नाहीत ते पाहायचं आहे. आधी जरी पैसे आले असतील तर बघा, नंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की काही पुरुषांनी असं केले आहे की 4-4, 5-5 अकाउंट काढून महिलांच्या नावावर अकाउंट काढून पैसे जमा झाले आहेत त्यांना, तर ते फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आहेत. तर तुम्ही त्यात रिजेक्ट झालाय का ना, तुम्ही खरंच अटीत बसत आहात का नाही ते पाहायचं आहे. आणि अटीत बसून देखील पैसे आले नसतील तर आणखी वाटप सुरू आहे. बघा, पैसे 100% जमा होतील, परंतु हे महत्त्वाचं असणार आहे की तुम्ही अटीत बसणार आहे का. अटी काय आहे तर तुम्हाला माहितीच असेल तरी पण शॉर्टमध्ये सांगतो. अटी बघा, तुमचे घरातील कोणी सरकारी नोकरदार नसले पाहिजे, तुमच्या नावावर 4 चाकी कुठले वाहन नसले पाहिजे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे की तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसली पाहिजे, आणि महत्वाचं तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटत आहे. तुम्हाला अटी माहितीच असतील. त्याचबरोबर तुम्ही फॉर्म भरला असेल उशिरा आणि जर पैसे आले नसतील तर फॉर्म उशिरा भरला असेल तर बघा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का नाही, ओके आहे का, तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहेत का नाही, आणि तुम्ही जे अकाउंट दिले नंबर आहे बँकेचा, जे अकाउंट नंबर दिला आहे त्याचे डीबीटी चालू आहे का नाही ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. जर ते चालू असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण की पैसे डीबीटी माध्यमातून येणार आहे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये. त्यामुळे डीबीटी चालू आहे का नाही तुमच्या बँकेचे एकदा चेक करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला पैसे येणार आहे. तर चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळू की आता गॅसचे पैसे कधी भेटतील. तर बघा, तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत. आणि जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर काही महिलांना पैसे देखील आले आहेत, तुम्हाला देखील येतील. असंच आहे, पैसे डीबीटी माध्यमातून येत आहेत त्यामुळे उशीर लागत आहे. भरपूर पैसे वाटप सुरू आहे, तुम्हाला देखील पैसे येतील. काल भरपूर महिलांना पैसे जमा झाले आहेत. चला तर तिसऱ्या प्रश्नाकडे वळू, तो म्हणजे की महत्वाचा मुद्दा की जानेवारीचा जो हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता कधी भेटणार आहे. तर बघा, आदिती तटकरे या काय म्हणत आहेत, महिला व बाल कल्याण मंत्री ज्या आहेत त्यांनी स्पष्ट केले आहे की जानेवारीचा हप्ता देखील आम्ही लवकरच सोडणार आहोत, आणि मंत्रिमंडळात चर्चा होऊनच याबद्दल तारीख ठरेल. आणखी तारीख फिक्स नाही, परंतु जानेवारीचा हप्ता देखील येणार आहे हे फिक्स. मंत्रिमंडळात ज्यावेळेस चर्चा होईल, यावर बैठक होईल, त्यावेळेस तारीख पुढे येणार आहे. याचबरोबर नवीन फॉर्म सुरू होतील का नाही याबद्दल देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ज्या महिला आणखी फॉर्म भरायच्या राहिल्या असतील त्यांना एक आम्ही संधी देणार आहोत, आणि याचा देखील निर्णय ज्यावेळेस मंत्रिमंडळात बैठक होईल तर पूर्ण बैठक झाल्यानंतर त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. नवीन फॉर्म कधी सुरू होतील तर अद्याप तरी कोणतेही फॉर्म सुरू झालेले नाहीत. ज्यावेळेस मंत्रिमंडळात चर्चा होईल यावर त्यावेळेसच नवीन फॉर्म सुरू होण्याबद्दल हे निर्णय होणार आहे. जर तुम्हाला काही अडचणी असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे.